इंदिरा गांधी यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं। नरसिंह राव यांच्यासोबत त्यांनी काम केलं। राहुल गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग हेच सोनिया गांधी यांचे पसंतीचे पंतप्रधान राहिले होते। पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला होता आणि हेच गाव आता पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे। ज्या गावाला मनमोहन सिंग यांच्या विनंतीनंतर आदर्श गाव म्हणून पाकिस्तान सरकारने मान्यता देऊन वेगवेगळ्या विकास योजना देखील त्या गावात राबवल्या होत्या। संयमी आणि उच्च विद्या विभूषित असे डॉक्टर मनमोहन सिंग सर्वच पक्षांमधल्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते। अत्यंत मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय मात्र लोकाभिमुख असे होते। राजकीय आरोप प्रत्यारोप यामध्ये न पडता आपलं काम करत राहणं ही त्यांची प्रवृत्ती होती। त्यामुळे त्यांच्यावर मनमोहन सिंग अशा पद्धतीची टीका सुद्धा विरोधी पक्षाकडून केली गेली होती, पण कधीही त्यांनी राजकारणात आपल्या टीकेची पातळी खालावू दिली नाही आणि एक मर्यादा, एक शालीनता त्यांच्या वागण्या बोलण्यात कायम ठेवली होती। आणि आता श्रद्धांजली वाहिली जाते, अखेरचा निरोप दिला जातोय मनमोहन सिंग यांना। दृश्यांमध्ये राजनाथ सिंग दिसतात, अमित शहा यांनी देखील पुष्प अर्पण केलेले आहेत पार्थिवावर। राजनाथ सिंग यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली। तिन्ही दलांकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना सलामी देण्यात आलेली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले शेवटचे पंतप्रधान आपण गमावलेले आहेत। अखंड भारतात आणि आता पाकिस्तानात असलेल्या गावात मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता। आणि भाजप नेते दिसतात आपल्याला, पुष्पांजली अर्पण करतायत मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शहा दिसतात। तिन्ही दलाकडून मनमोहन सिंग यांना सलामी देण्यात आली आहे आणि शासकीय इतमामात आता मनमोहन सिंग यांना निरोप दिला जातोय। 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये भारताने झपाट्याने आर्थिक प्रगती केली। देशाचा आर्थिक वाढीचा दर हा 7 ते 8% पोहोचला होता। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जाते। आम्ही आमचा मार्गदर्शक गमावला अशी भावना पंतप्रधान मोदी असतील, राहुल गांधी अशा अनेक देशातल्या मान्यवर नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। कारण पक्षाच्या पलीकडे सुद्धा मनमोहन सिंग यांचं कायम मार्गदर्शन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना असायचं, त्यामुळे अनेकांसाठी ते एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व सुद्धा होतं। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडनं काँग्रेसच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यात आली होती। त्याला पहिल्यांदा म्हणजे पंतप्रधान पद गेल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा भाजपला त्या संदर्भामध्ये उत्तर दिलं होतं। 2004 ते 2014 पर्यंत असे सलग 10 वर्ष ते भारताचे पंतप्रधान राहिलेले होते। UPA 1च्या कार्यकाळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले जे लक्षवेधक ठरलेले आहेत। मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार यासारखे लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले। भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना सुद्धा आकार देण्याचं श्रेय आणि पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं। 1991 साली PV नरसिंहराव मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते। तर इतकंच नाही तर 1966 ते 69 अशी 3 वर्ष ते संयुक्त राष्ट्रासाठी सुद्धा काम करत होते। त्याचबरोबर ब्युरोक्रेसीत सुद्धा म्हणजे प्रशासनात सुद्धा अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली होती। तर जगभरामध्ये एक प्रसिद्ध अर्थतज्ञ म्हणून सुद्धा त्यांची कीर्ती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक केलंय। मनमोहन सिंग यांच्या